सो गाईज इट्स डे 2 इन हम्पी. आता आज मी साडी नेसली आहे, तरी पण मी पायात क्रॉक्स घातले कारण की चालायचं आहे. काय म्हणत होतीस? गाणं गाती गाणं. लोक बघायचे आहेत का तुम्हाला? बघायची आहेत, देख नाही तुम्ही एवढा. थांबा, अजून जेवायचं बघायचं. हम्पीच्या मार्केटमधून थोडीशी शॉपिंग केली, बॅग्स घेतल्यात आणि ही बॅग मी घेतली आहे, ही मला. सो गाईज इट्स डे 2 इन हम्पी अँड गुड मॉर्निंग फ्रॉम हम्पी. आज आम्ही ओल्ड हम्पी एक्सप्लोअर करणार आहे आणि आता आम्ही पहिले विरूपाक्ष टेम्पलमध्ये जाणार आहे. काय बघणार आहे आज तुम्ही? काय काय बघणार आहे आज? साऊथ हम्पी. साऊथ हम्पी मध्ये काय काय? साऊथ विरूपाक्ष, हा, क्वीन बाथ, हा, लोटस महल. ओके. आता नेक्स्ट टाइम टूर गाईड म्हणून तुम्हीच इथे अप्लाय करू शकता हम्पी मध्ये. हजारो राम इथे प्रत्यक्ष बघायला गेल्यावर. तुम्हाला आठवत नाही का? आहे पण सस्पेन्स. अच्छा, सस्पेन्स का? ओके. गाईज, हम्पीला येत आहे तर चालण्याची तयारी ठेवून या, कारण की खूप चालावं लागतं आणि खाल्लेलं सगळं जिरतं. त्यामुळे हम्पीत यायचं असेल तर चालायची तयारी ठेवून या आणि फुटवेअर पण असे घ्या सोबत जे कम्फर्टेबल असतील. हील्स किंवा सँडल्स वगैरे नका आणू. क्रॉक्स किंवा शूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करा, कारण की खूप चालावं लागतं. आता आज मी साडी नेसली आहे, तरी पण मी पायात क्रॉक्स घातले कारण की चालायचं आहे. आणि ऊन पण खूप असतं इकडे, म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडं जास्तच असतं. तर मग त्याची तयारी ठेवा. तुमची आयटेनरी अशी प्लॅन करा की सकाळचा आणि इव्हनिंगचा पार्ट तुम्ही फिरण्यासाठी ठेवाल आणि जो आफ्टरनूनचा पार्ट असतो त्याच्यामध्ये तुम्ही रेस्ट कराल किंवा लंच कराल. असं काहीतरी आयटेनरी प्लॅन करून तुम्ही येऊ शकता इकडे. बाकी तसं छान आहे हम्पी. बघा हम्पी. आणि हे आहे विरूपाक्ष टेम्पल. जे गोपुरा दिसतोय ना, तो त्या मंदिराचा आहे. वेलकम टू हम्पी सिंगम. काय म्हणत होतीस? गाणं गाती गाणं कन्नड लँग्वेज मध्ये, जे की आम्हाला येत नाही. सिंगर आहे, सिंगर कमिंग सून. बरोबर. सो गाईज, हे विरूपाक्ष टेम्पल आहे आणि इथून आतमध्ये आल्यानंतर आज सध्या गर्दी असल्यामुळे एंट्री फीस घेतात. ते पण तुम्हाला जर लवकर दर्शन घ्यायचं असेल मंदिरात जाऊन तर त्याच्यासाठी 20 रुपीज असं फीस घेतात आणि अदरवाईज जेव्हा गर्दी नसते तेव्हा काही ते एंट्री फी वगैरे घेत नाहीत.
ही आहे लक्ष्मी हंपीची. आम्ही ना दर्शन घेऊन बाहेर आलो आणि असंच रँडम फिरताना आम्हाला एक हा स्टॉल दिसला जिथे नाश्ता मिळतो. तर ठीक आहे, आता आम्ही इथेच खाणार आहे आणि बघून तर असं वाटतं की खूप मस्त टेस्ट असेल. या ठिकाणी मंदिरातली जी लक्ष्मी आहे, म्हणजे जी हत्ती आहे, हत्तीन तिला इथे आंघोळ घालतात एव्हरी डे. सकाळचे मात्र 11:30 वाजलेत, पण एवढं गरम होत आहे ना, बापरे, हे ऊन सुद्धा सहन नाही होत आहे. केवढं सुंदर आहे, म्हणजे जिकडे बघेल तिकडे दगड, विशाल विशाल दगड. इथे आहे एक शिलानंदी जो की एकाच दगडात कोरलेला आहे. गाईज, विरूपाक्ष टेम्पलच्या समोरून ना एक रस्ता जातो सरळ, मार्केट सारखं आहे. मार्केट म्हणजे हम्पी, त्या काळातलं हम्पीमधलं मार्केट. तिथून सरळ पुढे आले ना की एक छोटासा ट्रेक आहे, तिथे मी खाली दाखवलं तसं एक शिला मंदिर आहे डाव्या बाजूला नंदीचा. आणि तिथून पुढे सरळ आल्यानंतर छोटासा एक 20 मिनिटाचा ट्रेक असल्यासारखं आहे. आणि तिथून खाली उतरल्यानंतर ना एक असं मंदिर आहे जे की खूप सुंदर आहे आणि इथे जास्त गर्दी पण नसते. आता 11:30 पावणे 12 वाजलेत. ऊन भरपूर लागतं आहे, पण आम्ही somehow managed to come here. आणि मस्त आहे. अनएक्सप्लोर्ड हम्पी. माटुंगा हिल, म्हणजे हम्पीमध्ये आल्यानंतर महिनाभर जरी राहिले तरी कुठलाही पॉइंट रिपीट होणार नाही, एवढे पॉइंट्स आहेत तिथं. कम्फर्टेबल शूज घालून या, हे मी का बोलले हे समजलं का तुम्हाला? कारण की तुम्ही बघताय आम्ही नुसतेच चालतोय. एक पॉईंट झाला की दुसरा पॉईंट झाला की तिसरा पॉईंट, आणि गाडी नाही, काही नाही, आम्ही सगळं हे चालतच कव्हर करतोय. हा काय विषय आहे गाईज? मला पण नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा. गाईज, आम्ही विरूपाक्ष टेम्पल फिरलो, अच्युतराय टेम्पल फिरलो सकाळी आणि खूपच थकलो. खूप जास्त गर्दी आहे आणि पार्किंगला जागा नाही आहे, पॉईंट्सला पण खूप लोक आहेत आणि खूपच म्हणजे एक्स्ट्रीम गर्दी आहे. त्यामुळे आम्ही रूमवरती आलो आणि थोडे कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झालो आणि मग इथंच आता जेवतोय. तर तेच नेहमीचा व्हेज मेन्यू घेतला. तर आता हे जेवून झाल्यानंतर पुढचे पॉईंट्स आम्ही एक्सप्लोर करणार. तो आता आम्ही आलो आहे हा नेक्स्ट पॉईंट बघण्यासाठी. ह्याला म्हणतात महामानवी डिब्बा. तर थोडंसं युनिक नाव आहे, पण असं म्हणतात की दसऱ्या रिलेटेड ह्याचं हे नाव आहे. आणि म्हणजे ना खूप मोठा असा ग्राउंड आहे, हा खाली परिसर आहे आणि इथे लेफ्ट साईडला हा असा बांधलेला आहे, म्हणजे एक डिब्ब्या टाईपच आहे.
आणि ह्याच्यावरती असं म्हणतात की इकडे वरती राजा बसायचा आणि मग खाली जे पण काही प्रोग्राम असेल म्हणजे दसरा किंवा जे पण काही सांस्कृतिक कार्यक्रम असायचे ते असे खाली व्हायचे आणि वरती असं राजा बसून ह्या स्टेजवरती खालचं सगळं बघायचा. इथे वरती यायचं म्हटलं की एवढे कष्ट घेऊन वरती यावं लागतं. आणि ही आहे पुष्करणी. ते महामानवी डब्यापासून थोड्याच डिस्टन्सवरती ही पण आहे. आणि आता आम्ही बघायला आलो आहे माझं सगळ्यात फेवरेट लोटस महल हम्पीमधलं. हे खूप सुंदर दिसतं आहे आणि हे त्या काळात फक्त राण्यांसाठी बांधलं गेलं होतं. म्हणजे हे किती कष्ट घेतलं त्याच्यावरती त्यांनी आणि हे दिसायला पण इतकं सुंदर दिसतंय. त्या काळात तर म्हणजे काय विषयच सोडून द्या. गाईज आमचे पॉईंट्स बघून झालेत आणि आता फायनल आम्ही सनसेट बघायला चाललो आहे. 5:45 वाजले, थोडा उशीर झाला आणि आम्हाला त्या तिथे जायचं आहे सोडून सनसेट बघायला. बाई खूप कमी पोहोचलो. चढत जावं लागतं सनसेट बघायला. केवढे कष्ट आहेत सनसेट बघण्यासाठी. फक्त थोडे ढग आलेत पण दिसेल असं वाटतंय. सनसेट बघायला आलो आणि इथे हेमकुट्टा हिलवरती एवढी गर्दी आहे हे काय सांगायलाच नको. जेव्हा मी पहिल्यांदा आले होते तेव्हा खूप कमी गर्दी होती. कमी म्हणजे गर्दीच नव्हती. हार्डली 4-5 लोक दिसायचे ह्या हिलवरती आणि आता मला दाखवायला पण काही जागाच राहिली नाही की मी काय दाखवू. एवढी गर्दी, सगळीकडे लोक बसली आहेत आणि सनसेट पण दिसतोय की नाही माहीत नाही. ढग आलेत, बघू आता. लोक बघायचे आहेत का तुम्हाला? बघायचे आहेत, देखना है तुम्हें? ये देखो टप्पा आए थे सनसेट देखने, क्या देख रहे हैं? हे बघा आमची लोक. म्हणजे जिकडे बघाल तिकडे दगड दिसतात ना, तसे तिकडे बघाल तिकडे लोक दिसतात. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. गाईज सूर्य थोडासा बाहेर आला ढगांच्या आणि येस, नाऊ वी कॅन सी द सनसेट. वाव. बघा याचसाठी केला होता अट्टहास. बस म्हणजे कॅमेरा पण जस्टिस करू शकत नाही, एवढं सुंदर दिसतं. पण ना ह्या सनसेट बघायची खरी मजा ही लोक कमी असताना, म्हणजे जेव्हा लोक कमी असतील ना तेव्हा इथे शांत निवांत बसून हा सनसेट बघण्यात काही वेगळीच मजा आहे, जी की आता येत नाही आहे. अशा प्रकारे आमची हम्पीची ट्रिप नाही, आजचा दिवस कुणी काढला होता?
अशा प्रकारे आमचा आजचा हम्पीचा दिवस संपलाय. सनसेट बघून झालाय, पॉइंट्स फिरून झालेत, पाय दुखून झालेत, सगळं झालंय, खाऊन पिऊन झालंय. आणि आपण आता मनोगत विचारूया सगळ्यांना, त्यांना कसं वाटले हे हम्पीतले 2 दिवस. तुम्ही काय म्हणाल? एकदम भारी. अजून फक्त सनसेटचा प्लॅन थोडासा एक 5 मिनिटाचा शेवटचं व्यवस्थित नाही दिसलं. ओके. जरा ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळं. नाहीतर ऑलवेज बेस्ट. हम्पी इज बेस्ट. ओके. तिकडे मॅडम दुसरीकडे व्यस्त आहे. मॅडम नाही, व्यस्त आहे. साईड सिंगिंग. व्यस्त मॅडम व्यस्त. मम्मी व्यस्त. बाय. चलो बाय. बोल ना. तुला काय म्हणायचंय? हा माझा पहिला अनुभव होता हम्पीच्या ट्रिपसाठी. खूप वर्षातून यायचं होतं. खूप छान होतं. हिस्टॉरिकल प्लेस आहे, खूप बघण्यासारखं आहे. गर्दी खूप वाढली आहे आता. गेल्या 1-2 वर्षात मी असं ऐकलं गर्दी खूप वाढली आणि मी पण अनुभवलं ते. पण येस, ओव्हरऑल चांगलं छान एक्सपिरियन्स. परत येणार? येईन पण सुट्टीच्या दिवशी नाही येणार, वीकडेज नाही येईन. बरोबर आहे, खरं आहे. आमच्या सोबतच येईल. आणि अजून काय विचारायचं होतं? नाही, एवढंच. थांबा, अजून जेवायचं बघायचं. बाय बाय हम्पी, अंटिल नेक्स्ट टाइम. आता मी लवकर नाही येणार इकडे परत. बापरे, केवढा मोठा दगड आहे हा. म्हणजे जस्ट इमॅजिन, असा हा जर पडला खाली दगड तर काय होईल? माणूस चेंगरूनच जाईल याच्या खाली. केवढं मोठं आहे अरे. गाईज हे ना कर्नाटकचे सुपरस्टार होते, ज्यांची डेथ झाली 2-3 वर्षांपूर्वी, पुनीत राजकुमार. आणि इकडे एवढा क्रेज आहे यांचा, म्हणजे प्रत्येक दुकानावरती किंवा मोस्ट ऑफ द प्लेसेसवरती यांचे पोस्टर्स लावलेले आहेत आणि चौकात त्यांचे फोटोज लावलेले आहेत. म्हणजे त्यांचं, इथल्या लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम दिसून येतं याच्यावरून. हाय गाईज, तर आता आम्ही रूमवरती आलो आहे आणि आम्ही हम्पीच्या मार्केटमधून थोडीशी शॉपिंग केली, बॅग्स घेतल्यात. आणि ही बॅग मी घेतली आहे, ही मला भेटली 200 रुपीजला. आणि त्यानंतर ही एक आम्ही बॅग घेतली जी की भेटली 130 रुपीजला. आणि अजून एक ही हँडबॅग घेतली, ही भेटली 700 रुपीजला, 7 की 800 रुपीजला. तर मला वाटते ती थर्डवाली थोडी महाग भेटली, पण ठीक आहे, आपल्याकडे अशा बॅग्स मिळत नाहीत म्हणून घेतल्या आम्ही. तर तुम्ही पण कधी आले तर घेऊ शकता. माझ्यापेक्षा जास्त बार्गेन तुम्हाला करता आलं तर करा आणि कमीमध्ये घ्या. पण छान आहेत ह्या बॅग्स, आम्ही घेतल्या. आणि अजून काय नाही केलं ना आपण शॉपिंग, एवढंच आम्ही घेतलं, आम्ही जास्त शॉपिंग नाही केलं. आपल्याला वाटतं चायनीजमध्ये गोल मिळतं ना, तसलं असेल. आमचं ना ॲक्च्युअल बिल जास्त झालं होतं, पण आम्ही इथे 3 वर्षांपासून कंटिन्युअस येतो आणि तो जो हॉटेलचा ओनर आहे तो पण आमच्या ओळखीचा झाला आहे. त्यामुळे त्यांनी ना आम्हाला थोडंसं कन्सेशन दिलं बिलमध्ये. आम्ही एवढं खाल्लं आहे, आमचं पोट भरलं पण मन भरत नाही आहे. त्यामुळे आम्ही अजून एक फ्राईड राईस घेतला आणि फ्राईड राईस इथला एवढा भारी आहे, म्हणजे तुम्ही इथे आले कधी तर नक्की ट्राय करा.
सो गाईज आमची हम्पीची ट्रिप इथेच संपती आहे. 2 दिवस कसे गेले समजलंही नाही. खूप जास्त चालावं लागलं पण वर्थ होतं. हम्पीला आल्यानंतर नेहमी असंच वाटतं की परत यावं आणि छान मजा आली, मस्त एन्जॉय केलं. खूप साऱ्या गोष्टी कॅमेऱ्यात कॅप्चर करायच्या राहून गेल्या. राहिला प्रश्न मँगो ट्रीच्या जेवणाचा, तर जेवण खूप छान आहे, खूप उत्तम आहे. फ्राईड राईस, इकडे आले जेवायला तर फ्राईड राईस खायला विसरू नका. प्युअर व्हेज जेवण मिळतं आणि बेस्ट आहे, बेस्ट. म्हणजे आमचा प्लस पॉईंट हा झाला की आम्ही इथेच राहत होतो आणि आम्हाला खाण्यासाठी इकडे तिकडे भरकटावं नाही लागलं. पहिल्या दिवशी आम्ही थोडंसं फिरलो, एक्सप्लोअर केलं, पण आम्हाला क्वालिटी तेवढी काही आवडली नाही दुसरीकडे कुठे, जी की इथे दिली जाते. मेन्यू थोडासा कमी आहे पण जे आहे ते खूप छान देतात आणि वर्थ आहे. तुम्ही इकडे आले तर मँगो ट्रीला नक्कीच भेट द्या जेवणासाठी. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देण्याचा प्रयत्न करीन. असेच ट्रॅव्हल ब्लॉग्स बघण्यासाठी, मजा मस्ती करण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल, ही हम्पीची सिरीज आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखीन भरपूर ट्रिप्समध्ये येत्या या वर्षात. बाय बाय.